गुरुवार दिनांक 5 जून 2025 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून धानिवरीच्या कडूपाडा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, सुविधा संपन्न मिशन, सर्वांगीण ग्राम समृद्धी व हरित महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत भव्य बांबू लागवड कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, डहाणू उपविभागीय अधिकारी विशाल खत्री, उपवन संरक्षक निरंजन दिवाकर तसेच अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला असून आतापर्यंत 225 हून अधिक शेतकऱ्यांनी यामध्ये नोंदणी करून फॉर्म भरले आहेत। या योजनेअंतर्गत प्रत्येक मजुराला दररोज रुपये 312 मजुरी दिली जाणार आहे। बांबू लागवडीसाठी लागणारी सर्व रोपे 100% अनुदानातून दिली जातील। 2.5 हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना सुमारे रुपये 7,04,000 इतके अनुदान मिळणार आहे। या क्षेत्रात सुमारे 3,200 बांबू रोपे लावली जातील। लागवडीची पद्धत 3 बाय 3 मीटर अंतर राखून करण्यात येणार आहे। बांबू लागवडीपासून 4 वर्षांनंतर उत्पन्न मिळण्यास सुरुवात होईल। खड्डे खोदण्यासाठी मशागत व देखभाल यासाठी मजुरी दिली जाणार असल्याने ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेत आवड दाखवली आहे। बांबू शेतीचा हा शाश्वत पर्याय ग्रामीण रोजगारास चालना देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे। कार्यक्रमात बोलताना पाशा पटेल म्हणाले की गावात जर मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड झाली तर मी स्वतः हे गाव दत्तक घेईन आणि आवश्यक सर्व सहकार्य देईन। तर धानिवरी ग्रामपंचायतचे सरपंच शैलेश कोरडा यांनी सांगितले की धानिवरी हे गाव बांबू लागवडीचे मॉडेल गाव ठरणार आहे। ही योजना यशस्वी झाली तर बाह्य स्थलांतर थांबेल आणि लहान मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाही। 1973 पासून जगामध्ये जागतिक पर्यावरण दिन 5 तारखेला साजरा केला जातो। प्रत्येक वर्षाची थीम वेगळी असते। या वर्षी प्लास्टिक मुक्तीवर जग सगळं एकत्र आलेलं आहे आणि आम्ही आज धानोरी गावामध्ये प्लास्टिकच ठेवायचं नाही, प्लास्टिक पासून मुक्त करायचं, प्लास्टिक मुक्त करायच्या ऐवजी आम्ही काय म्हणतो प्लास्टिकच कसं तयार होणार नाही याच्यासाठी आम्ही बांबू लागवडीचा मार्ग शोधलेला आहे। बांबू पासून आपण प्लास्टिक बनवू शकतो आणि ते सस्टेनेबल राहणार आहे आणि म्हणून आता बांबूची लागवड होणं ही काळाची गरज आहे। आज आमच्याकडे एक मुंबईहून उद्योगपती आले होते, यांनी सांगितले की बांबू पासून विमानाचं तेल तयार करता येते जे 250 रुपये लिटरने विकता येते आणि हे सगळं म्हणजे जमिनीच्या पोटातलं आता डिझेल पेट्रोल आपल्याला बंद करावं लागणार आहे का तर तापमान वाढल्याने आणि तापमान वाढीमुळे कार्बन वाढल्याने कार्बनमुळे आता पर्यावरणामध्ये प्रचंड मोठे बदल झालेले आहेत। 2050 नंतर पृथ्वीवर माणूस राहील का नाही अशा पद्धतीचा उकाडा वाढतोय। हे उकाडा जर कमी करायचा असेल तर 2 गोष्टी पाहिजे। एक तर अतिशीघ्र गतीने वाढणारी वनस्पती पाहिजे आणि दुसरं ती बहुउपयोगी असली पाहिजे। बांबू हे एका दिवसात 3 फूट वाढतं आणि बांबू पासून डिझेल भी बनतंय, पेट्रोल भी बनतंय, दगडी कोळसा भी बनतंय, लोखंड भी बनतंय, कपडे भी बनतात, घर भी बनतंय। सगळ्या वस्तू अन्न, वस्त्र, निवारा आणि ऑक्सिजन माणसाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू या बांबूपासून बनतात आणि म्हणून बांबूची लागवड मोठ्या प्रमाणे व्हायला पाहिजे आणि मानव जात जर वाचवायची असेल आणि पृथ्वीवरचं पर्यावरण जर सुधारायचं असेल तर आता पर्यावरण सुधारण्यासाठी आणि पृथ्वी वाचवण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे बांबू हे वेपन आहे आणि त्या बांबूची लागवड व्हावी या गावामध्ये म्हणून आम्ही इथं आलो होतो। हे पालघर जिल्ह्यातलं डहाणू तालुक्यातलं हे जे गाव आहे धानेवरी या गावामध्ये 1400 शेतकरी आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे 1200 शेतकरी तरी बांबू लागवड करायला तयार झालेले आहेत। आतापर्यंत 200 शेतकऱ्यांनी अर्ज तयार केलेले आहेत आणि मग असेच गाव महाराष्ट्रभरामध्ये देशाभरामध्ये तयार व्हावं पण हे गाव हे आदर्श गाव ठरणार आहे आणि अशा आदर्श गावामध्ये एवढ्या छोट्या गावामध्ये एवढ्या डोंगराच्या कुशीत जिल्ह्याच्या एका बाजूला महाराष्ट्राच्या एका बाजूच्या एक गाव पृथ्वी वाचवायला पर्यावरण वाचवायला नारा देतोय आणि त्यांनी आम्हाला गावात बोलवलं आणि म्हणून त्यांच्यावर बोललो आणि त्यांनी पीक निवडलं बांबू म्हणून मी गावकऱ्याचं अभिनंदन करतो आणि या गावातून सगळं जग वाचवण्यासाठी सगळ्या जगाने बांबूचा लागवड करावी आणि बांबूच्या वस्तू वापराव्या एवढं आव्हान करतो आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने।